पतित पावना दीनानाथ कथा मधुर मधु पारून मध्य नित्य तृप्त श्रीमद विठ्ठल उपासक आदिनाथ गुरुनाथ संप्रदायाये वीरनाथ आत्मत श्री सच्चिदानंद सद्गुरु मल्लनाथ महाराज की रामकृष्ण
Thank you.
झेली परिसादी परिसादी संतजनी परिसादी संतजनी परिसादी विसारतो न पडावा विसारतो न पडावा
माझा देवा तू मासे पुढे फार बोलू काय पुढे फार बोलू काय अवघे पाये बुद्धीत विसरतून पडावा माझा देवा तुम्हाशी तुका म्हणे पडिलो पाया तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची विसरतून पडावा माझा देवा तुम्हाशी विठ्ठल विठ्ठल Oh,
त्रिगुणात्मक त्रैलोक्य दत्त प्रभूच्या स्मरणामध्ये दत्त जयंती निमित्त सप्ताहाचं आयोजन झालेलं आहे. आणि आज म्हणजे काल्याच्या पूर्वसंध्येचं कीर्तन आहे. उद्या सगळ्यांना ज्याची आस लागलेली आहे तो प्रसाद उद्या मिळणार आहे. मी तर असं म्हणेन, मनुष्याचे जीवन हेच प्रसाद आहे एक. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये अधिक प्रसाद मिळाला की प्रसन्नता होते. विठ्ठल कारण मनुष्याचं जीवन हे आनंदाचं जीवन आहे, समाधानाचं जीवन आहे. मनुष्याचं जीवन म्हणजे समाधानच आहे. आणि सगळं असलं समाधान नसलं तर काही उपयोग आहे का? बोला. आणि सगळं जर नसलं समाधान असलं तर ते समाधानाचं जीवन. आज या सप्त्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा आनंद सोहळा कीर्तन महोत्सव चालू आहे. हे बाळगोपाळाला घेऊन काम करणं खूप अवघड आहे तानाजी महाराज. आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्या मनामध्ये राहिलं नाही म्हणून बोलतो. यांचे सगळे सत्य लॉस मध्ये चालतात, फायद्यात चालत नाही बरं का. आणि जिथे फायद्यात चालत नाही तिथं मात्र देव हजर असतो बरं का. विठ्ठल तसंच आहे. प्रत्येक कीर्तन 500, 1000, 1500, 2000, 2500, 3000 नुकसानीतच चालतात. म्हणून आमच्या जवळ ही देव आहे. कीर्तन महोत्सव चालू आहे. आज 6वा दिवस आहे. 7वा दिवस आहे. म्हणजे याला जागराचा दिवस म्हणतात. आपण पहिल्या दिवसापासून 6 दिवसापर्यंत परमात्म्याचं आत्यंतिक असं चिंतन केलेलं आहे, स्मरण केलेलं आहे, धावा केलेला आहे. आणि आज माझ्या माहितीप्रमाणे संप्रदायाच्या नवीन नियमावलीप्रमाणे, बघा जुन्या नाही नवीन, आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण देवाला काहीतरी मागू शकतो. म्हणजे मागण्याचा दिवस आहे. कदाचित चुकून तुमची जर देवाची कधी जर भेट झाली, काय बोलतो बघा, तुमची जर देवाची कधी भेट झाली, होईल किंवा नाही होईल मला सांगता येणार नाही. पण देवाची जर भेट झाली तर परमात्म्याला काय मागावं आणि काय मागू नये याचं चिंतन आहे. मागावं तर लागते. माणूस कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं माणसाचे जीवन अपूर्ण आहे, ते पूर्ण करण्यासाठी मागावंच लागतंय. तसा आज मागण्याचा दिवस आहे. पण 2 प्रभाव आपल्याला चिंतन करता येण्यासारखे. तत्पूर्वी आजच्या 7व्या दिवसाचं चिंतन अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगतपिता पांडुरंगराय यांच्या चरण कमलावर अर्पण करण्याचं सौभाग्य माझ्याकडे आलेलं आहे. मुळातच मी भाग्यवान आहे, कारण नेहमी भगवंताची उपासना करायला मिळते. बघा, कुठे काही नसलं तरी दररोज पांडुरंगाची पूजा करायला मिळते.
म्हणून मी भाग्यवान आहे. आणि माझं या न्यूटनच्या घराण्यामध्ये जन्म झालाय म्हणून मी खूपच मोठा भाग्यवान आहे. पिढ्यानपिढ्या आज 230 वर्षापासून आणि 265 वर्षाचा इतिहास आहे आमचा, की आमच्या घराण्यामध्ये पंढरीची पायीवारी करतात. आणि म्हणून मी भाग्यवान आहे. आणि चिंतनाला म्हणजे भगवंताच्या पायावर मस्तक ठेवून भगवंताचं चिंतन मनन निधिध्यास करून चिंतन रूपी सेवेला सुरुवात करू. ज्याला घेतल्याशिवाय चिंतन शक्य नसल्यामुळे माय मौली ज्ञानोबा यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन माय मौली ज्ञानोबा यांचे स्मरण करून चिंतन रूपी सेवेला सुरुवात करूया. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. समाधीवर नतमस्तक होऊन तुकोबारायचं स्मरण करून मी गुरु परंपरेत काम करत असल्यामुळे माझ्या गुरु परंपरेचं स्मरण करून त्रिगुणात्मक त्रैलोक्य दत्त प्रभूच्या स्वरूपावर नतमस्तक होऊन चिंतन रूपी सेवेला सुरुवात करूया. चिंतनासाठी घेतलेला अभंग साक्षात वैराग्य मूर्ती जगतवंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा प्रार्थना पण अशा प्रकरणातील चिंतनीय अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. कारण ज्यांचा अभंग घेतलेला आहे त्यांचं सुरुवातीला मी तुम्हाला बोलून गेलो साक्षात वैराग्य मूर्ती. बघा परमार्थामध्ये आणि संसारामध्ये संसार ही पूर्ण करायला वैराग्य लागतं आणि परमार्थ ही सिद्धीला न्यायला वैराग्य लागतं. तुम्हाला असं कसं वाटत असेल? संसाराला वैराग्य कसं लागतं असं वाटत असेल कदाचित. संसार हा एक बाजूने जर पाहिलं तर परमार्थच आहे आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर परमार्थ हा एक संसाराचं स्वरूपच आहे. आणि वैराग्याशिवाय संसारही पूर्ण होत नाही आणि वैराग्याशिवाय परमार्थ ही सिद्धीला जात. कशासाठी बोलतो लक्षात ठेवा.
वैराग्य म्हणजे इहलोकापासून परलोकापर्यंत जेवढे काही भोग आहेत त्या भोगाबद्दल आसक्ती निघून जाणे, अनासक्त होणे, याचं नाव आहे वैराग्य. मग चिंतन करताना सुद्धा, देवाचं भजन करताना सुद्धा, कथा करताना सुद्धा कशावरही कुठेही केव्हाही आपलं आसक्ती नको बरं का. लोक तर सध्या बोलतात कीर्तनाला, जर आम्हाला पुन्हा लोकांचे फोन येतात, आल्यावर महाराज तारीख पाहिजे, हा बोला, तुमचा काय भाव आहे विचारते सुरुवातीला. माणूस थोडंच भावासाठी कीर्तन करतो. कीर्तन हे फक्त परमात्म्यासाठी केलं जातं, लक्षात ठेवा सुरुवातीला. असं साक्षात वैराग्य मूर्ती आणि ज्यांचा हा उत्सव चालू आहे आपल्या डोंगराच्या क्षेत्रामध्ये, त्रिगुणात्मक त्रैलोक्य दत्तप्रभूचा उत्सव. ते दत्तप्रभू म्हणजे सत्व, रज आणि तम याच्या पलीकडचं जे वैभव आहे त्या सत्वगुणाचा उत्सव आहे. सत्वगुण हे भगवंताचं मूळ स्वरूप आहे आणि दत्तात्रयाचा अवतार आणि इतर अवतारामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. इतर अवतार ज्या ज्या वेळेस परमात्म्याने घेतलंय ते अवतार कार्य पूर्ण केल्यानंतर त्यांचा अवतार संपलेला आहे. पण दत्तात्रयाचा अवतार तशा पद्धतीचा नाही. शुद्ध सात्विक रूप, सत्वरूप ज्या वेळेस प्रकट झालेला आहे ते सत्वरूप स्थिर आहे. त्याला परत 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 येण्याची जाण्याची गरज नाही. यावं लागते, कुणाला सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा. सत्व रूपाला दुष्ट प्रवृत्तीला मारण्यासाठी यावं लागतंय. ते अवतार वेगळा, ते येणं जाणं, येणं जाणं, येणं जाणं. पण तुम्ही पंढरपूरचा अवतार पहा, त्या सत्व जे अवतार आहेत ना त्या अवतारामध्ये त्यांच्या हातामध्ये शस्त्र नाही. बघा तुम्ही दत्तात्रय प्रभूच्या अवतार, फक्त महादेवाची विभूती आहे, त्रिशूळ घेतली, पण कुठलेही हत्यार नाही. आणि पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये जर पाहिलात तर पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये सत्व रूप आहे, समचरण आहे, समदृष्टी आहे. तिथे मात्र तो अवतार हा जाण्यासाठी आलेलाच नाही. दत्तप्रभूच्या स्वरूपावर नतमस्तक होऊन चिंतन रूपी सेवेला सुरुवात करतो. चिंतनासाठी घेतलेला जो अभंग आहे तो साक्षात वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा मागणी पण अशा प्रकरणातील अभंग आहे. मागायचं का मागू नये, देवाला मागावं का मागू नये सांगा बरं. म्हणजे तुमची देवाची जर भेट झाली तर काय करावं हे तुम्हाला समजावं म्हणून बोलतोय. तुमची जर देवाची कधी भेट झाली, मागावं का मागू नये, बोलत चला की. मागावं आणि तो विषय नाही, मागावं हे बरोबर आहे. पण हे चिंतन करत असताना सत्संगामध्ये ज्यावेळेस माणूस नाहतोय, सत्संगाच्या धुली कणामध्ये ज्यावेळेस माणूस येतो ना त्यावेळेस या गोष्टीचं त्याला अवलोकन होतंय बघा. आणि मग काय करायला पाहिजे आणि काय न करायला पाहिजे याचं ज्ञान त्यावेळेस त्या भूमिकेमध्ये त्याला प्राप्त होत. तुम्ही बघा, दररोज गोपाल कृष्ण परमात्मा अर्जुनाजवळच होते, अर्जुन देवाजवळच होता. पण ज्या वेळेस त्यांनी देवाच्या अनुभूतीच्या स्वरूपाच्या आनंदामध्ये न्हायला
त्यावेळेस मात्र तिथून त्यांना गीतेचा उपदेश चालू झाला बघा. भगवद्गीतेचा 2ऱ्या अध्यायामधला 6वा श्लोक बघा. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृष्यामि त्वं धर्म समूढ चेतः यत श्रेयस्यानिश्चित ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादी ममतं प्रपन्नम. काय करणं योग्य आहे आणि काय करणं योग्य नाही याचं चिंतन या श्लोकामध्ये आपल्याला मिळते. तसं देवाला काय मागावं का मागू नये खूप मोठा याचा विचार आहे तुम्हाला. आज मुद्दाम मी तुमच्या इथे म्हणजे थोडस मनच मोकळं करावं म्हणलो, पण आलेल्या एवढ्या थंडीला झडप मारली माझ्यावर, मग बोलताच येणं झालं होतं सुरुवातीला, पण आता सगळी थंडी गेलेली आहे. बोला बरं तुम्ही, देव जर तुम्हाला जर भेटला मागाव का मागू नये. एक महिला मंडळीने आता एका माऊलीने म्हणलं की मागावं. तुमचं मत काय बाई? बोला की काय त्याला काही घरचं कीर्तन आहे, एका विकत्रीचं कीर्तन नाही. तुमचं म्हणणं काय, मागाव का मागू नये? तुमचं मत? देव जर तुला भेटला देवाला मागाव का मागू नये? मागू नये, मागावं. कोणतं तरी एक सांगितलं. बरं थांबा, थोडं थांबा. इथे थोडासा आपल्याला शास्त्राचा विचार करावा लागेल आणि संत वाङ्मयाचा बी विचार करावा लागेल. शास्त्र असं सांगतंय की देवाला काहीच मागू नये. गंमत बघा, शास्त्र असं सांगतंय की देवाला काहीच मागू नये. याच्याही पाठीमागे खूप मोठं कारण, त्याचे चिंतन करू आपण. आणि दुसरीकडे संत वाङ्मय जर पाहिलं, संतांची परंपरा जर पाहिली तर देवाला मागितल्याशिवाय राहू नये. दोन गोष्टी आता म्हणजे तुमच्या मनामध्ये संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. मागाव का मागू नये मला ते तर सांगा तुम्ही. शास्त्र एक सांगतंय आणि संत महात्मे एक बोलतात. शास्त्र सांगते की देवाला मागूच नाही. त्याचं कारण आहे, आपला जो जन्म झालेला आहे तो आपला जन्म हे प्रारब्ध घेऊन झालेला आहे. लक्षात ठेवा काय बोलतो. आपला जो जन्म झालेला आहे प्रारब्ध घेऊन झालेला आहे. म्हणून आपल्या नशिबामध्ये जे आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही, आणि नशिबात नाही ते प्रयत्न करूनही मिळत नाही. त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्धामध्ये जे नाही ते मिळत नाही, आणि जर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला तरी तो फलाभास आहे. म्हणजे त्याला स्वप्न अवस्था म्हणतात. फलाभास, भास, भासने. तुम्ही भूताला कधी पाहिलंय का? नाही, भूताला पाहिलं नाही म्हणून चांगलं आहे. फलाभास म्हणजे लक्षात आलं का? मिळाल्यासारखं वाटतंय, फक्त भासतंय, पण तिथे काहीच नसतंय. नथिंग एल्स, काहीच भासत नाही. प्रारब्ध घेऊन माणूस जन्माला आलेला आहे, आणि आपल्या प्रारब्धामध्ये जे आहे ते आपल्याला मिळणारच आहे, कारण ते प्रारब्धाच आहे आपल्या. तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र जर काढून पाहिलात, तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राच्या प्रारब्धामध्ये देवच असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये देवाशिवाय दुसरं काहीच घडलं नाही. बोलणं देवाबद्दल, जगणं देवाबद्दल, उपदेश करणं देवाबद्दल, सांगणं देवाबद्दल, उपासना देवाबद्दल, शास्त्र वेद पाठ करणं देवाबद्दल, आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये जगणं देवासाठी, अनुकूल अवस्थेमध्ये जगणं देवासाठी. हे चरित्र जर अवलोकन केलं तर माणसाच्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, आणि ते वैराग्य तुम्हाला भगवंताची भेट घालून दिल्याशिवाय राहत नाही. मग शास्त्र सांगते की देवाला मागू नये. कीर्तन
एक तासाचं आहे बरं का, पण लक्ष देऊन श्रवण करा. शास्त्र सांगते की देवाला मागू नये, देवाला काहीच मागू नये. बर, आणखी तुम्हाला सांगतो काय तुमचं आहे म्हणून मागायचं देवाला. तुमचं जर काही असलं तर मागा की तुम्ही. चिंतनी विषय खूप बरं काय. तुमचं जर इथे जर काही जर नसेल तर तुम्हाला मागता येईल का? मागता येईल? मी तर म्हणतो आपलं काही नसताना मागणं हा अपराध आहे. म्हणून शास्त्र काय सांगतंय की मागूच नाही. काहीच नाही आपलं. काय तुमचं मला सांगा, माझं तरी काय आहे का? माझं हे सगळं जाऊ द्या, धन संपत्ती ऐश्वर संपदा वैभव सगळं जाऊ द्या, पण शरीर तर माझं कुठं आहे? जगद्गुरु तुकोबराय शरीराचं वर्णन करत असताना हे शरीर हे तुझं नाही बाबा, हे शरीर चालवणार तुझ्याशिवाय दुसरा कोणी येत नाही. हॅलो. आकाशामध्ये चंद्र निघालेला असावा, तारांगणामध्ये हॅलो. बाहेर बसून पुढे विचार करावा काय आपलं आहे. आता हे आमच्या छोट्या महाराजांनी जे प्रमाण दिलं ना, खूप सुंदर प्रमाण आहे. मी काय बोलत होतो की बाकी जाऊ द्या, हे सगळं जे विश्व तयार केलंय ते विश्व तयार करणारा हा परमात्मा आहे. त्याला शास्त्र आहे, उपनिषद आहे, कठोपनिषद आहे, मुंडोपनिषद, नीतिशतकामध्ये जाऊन पहा. हे सगळं जे या सगळ्या विश्वाचा प्रकाशक कोण आहे? परमात्मा आहे. अखिल ब्रह्मांडाचा प्रकाशक हा परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्यापासून अंश रूपाने प्रकाश घेऊन जगाला प्रकाश देतो ते सूर्य आहे. स्वतःच्या अस्तित्वावर तो प्रकाश नाही देऊ शकत, लक्षात ठेवा. चालवणारा हा कुणीतरी आहे. हे विश्व आपलं नाही बरं का. हे अनेक रूपाने जे या विश्वामध्ये नटलेला आहे तो कोण आहे माहित आहे? परमात्मा आहे. आणि त्याचं चिंतन आपल्या सगळ्या जीवाला असावं म्हणून गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये खूप सुंदर वर्णन केले बघा. ऊर्ध्व मूल, तुम्ही बघा त्या 15व्या अध्यायामध्ये अहो संपूर्ण विश्व देवाचं आहे. आता किराणा दुकान एखाद्या माणसानं घातलंय समजा. किराणा दुकानामध्ये सगळ्या रेशनच्या वस्तू आहेत, खाद्यपदार्थ सगळे आहेत. मग सगळे खाद्यपदार्थ तुम्ही पैसे दिल्यानंतर घेता येतील, परंतु ते वस्तूच्या वर मालकी हक्क घेण्यापूर्वी कुणाचा आहे? कुणाचा आहे? दुकानदारचा आहे.
माल त्याचा आहे, मालक तो आहे. मी मालक आहे म्हणून उगा मला जे म्हणलं की जमतंय का मला सांगा. तसा हा भगवान परमात्मा ज्याने विश्व निर्माण केलं ना, आणि ते विश्व निर्माण केलेल्या विश्वात्मक परमात्म्याची पूजा माय मौली ज्ञानोबरासारख्या थोर महावैष्णवांनी केली. आता विश्वात्मके मग सगळं जर त्याचं असलं तर आपलं काय ते मला सांगा की. पण आपलं काही नाही, त्याचं आहे. मग त्याच्या वस्तू जर आपल्याला जर हवी जर घ्यायचं असेल तर आपल्याला मागता नाही येत. लक्षात ठेवा, शास्त्र सांगते आपल्याला ज्याची वस्तू आहे त्याला तुम्हाला घरी बोलवावं लागेल. आणि मग तो घरी आल्यानंतर तुम्हाला जे हवं आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही, शास्त्र सांगते. म्हणून बोलतो सगळं देवाचं आहे बरं का. मग आपलं शरीर सुद्धा कुणाचं आहे, तुकाराम महाराज म्हणतात चाले हे शरीर कोणाची चालवणारा कुणी नाही बरं का देवाशिवाय. चालवणारा चालणाऱ्या वस्तूतून निघून गेला की चालणारी वस्तू कायमची बंद पडते. आलं लक्षात? पुढे चला. मग आपलं जर काही जरी इथे नसेल मागता येईल का. मग शास्त्र असं सांगतंय की देवाला काही मागूच नाही म्हणून. बर, आता दुसरं एक तुम्हाला दृष्टांत रूपाने थोडस त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला जास्त माहिती व्हावं म्हणून बोलतो. एका माणसाला संतानच होईना झालं, मुलगा मुलगी काहीच होईना झालं. प्रारब्धातच नव्हतं, कसं होईल मला सांगा. प्रारब्ध घेऊन जन्माला यावं लागते, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी पुण्य कर्म करावे लागतात. पुण्य कर्म केलेले देवाला समर्पण करावं लागतं. समर्पण. समर्पण झाल्यानंतर देव आपला वश होतो. तोपर्यंत होत नाही वश. वशीकरणाचं तुम्हाला विद्या देऊन जातो. ज्यावेळेस मनुष्य आपल्या जीवनामध्ये पूर्ण समर्पण होतो त्यावेळेस मात्र आपल्याला भगवंताकडे जावं लागत नाही, भगवान त्याच्या घरी येतो. एका माणसाला काहीच होत नव्हतं, पोरग होत नव्हतं, काही नाही, बिचारा परेशान होता. थोडं मौली थोडं लक्ष द्या बरं का. दोन देवाकडे जायचा तो, आणि देवाकडे गेल्यानंतर नमस्कार करायचा. नमस्कार देवा, पोरग द्या. पुन्हा दुसऱ्या दिवशी यायचा, सकाळी स्नान केले की देवा पोरग द्या. देव म्हणले याच्या नशिबात नाही, याच्या लिहिलेलं नाही, याच्या प्रारब्धात नाही, कसं देता येत. बाजूला उभा टाकले होते ना आई साहेब, पांडुरंगाच्या बाजूला. आई साहेब म्हणजे कोण लक्षात आलं? कोण? म्हणजे तुमचं गाव चांगला अभ्यास खूप आहे बघतो लोकांचा. आई साहेब म्हणले तू बिचारा दररोज येतो तुमच्याकडे, तुमचं नाव घेतो, पाया पडतो, आणि काय मागून मागून त्याला पोरग मागवलं. देव म्हणले याच्या
आणि नशिबात नाही, याला कसं देता येतंय? नाही म्हणले काहीतरी करा, पण याला पोरगा द्या. आणि जे प्रारब्धात नसतंय ना, ते मागितल्यावर फसगत कशी होते ही बी याच्यातून तुम्ही चिंतन करा. फसगत कशी होते माणसाची, आणि मोह मायामध्ये तो कसा जगडला जातो याचं खूप मोठं चिंतन आहे याच्यामध्ये. देवाने पोरग दिला, मुलगा दिला, मुलगा त्याच्या नशिबामध्ये होता का नव्हता? मुलगा नव्हता, पण सारखं देवाच्या मागे लागल्यामुळे नशिबात नसताना त्याने दिले नाहीत, दुसऱ्याच्या सांगण्यावर दिले. पोरग मोठं झालं, 25 वर्षाचं झालं आणि दारू प्यायला शिकलं. जण मुलाला पिढा गेली. मग पुढे बघा काय होतंय. दारू प्यायचं असं व्यसन लागलं. एक एकर जमीन करून 50 एकर जमीन त्याला होती, 25 एकर मुलाच्या नावावर टाकली होती. आणि मुलगा झाला म्हणून दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून सारखं कष्ट करून एवढी संपत्ती गोळा केली. ती सगळी संपत्ती हळू विकून टाकली, जमीन विकली. सगळं विकल्यानंतर तो वडिलाकडे आला आणि सांगितलं आता माझ्याकडे विकायला काही नाही, आता तुमची जी राहिलेली 25 एकर जमीन आहे ती मला विकू दे. वडील तयार नव्हते. याने वडिलाला लाचा बुक्या घातले. कशासाठी बोलतो लक्षात आलं का? मोह मायामध्ये जर माणूस जर जकडला गेला तर त्याची फजिती कशी होते, त्याची फसगत कशी होते हे याच्यामधून तुम्ही चिंतन करा. वडिलाला मारलं, जमीन दिली, सगळं विकलं आणि सगळं विकल्यानंतर ते मेलं. कोण मेलं? पोरगं मेलं. मेल्यानंतर याच्याजवळ काही राहिलं का पुन्हा? हा भीक मागू लागला आणि भीक मागताना देवाच्या दारामध्ये गेला. देवाला म्हणलं, देवा हे काय केलंस तू? अरे देवाने म्हणलं तुझ्या नशिबातच नव्हतं, तुझ्या प्रारब्धात नव्हतं, तू सारखं माझ्या मागे लागलास म्हणून आई साहेबाच्या सांगण्यामुळे तुला दिलं. मी कशासाठी बोलतोय लक्षात आलं की माणूस आपल्या प्रारब्धामध्ये जे भोग घेऊन आपला जन्म झालेला आहे ते भोग देवाला कधीही मागू नये. देवाची भेट झाली तर हे लक्षात ठेवा, तुम्ही बोललेला असतात, मागू नये. आपले भोग जी प्रारब्धात आहेत ते भोग मागू नये. आणि ते भोग मागणे म्हणजे कशा पद्धतीचं हसण्याचा प्रकार आहे ते सांगून जातो. मग ते तुम्हाला अधिक समजावून म्हणून बोलतो. नवीन लग्न झालं होतं, नवीन लग्न झालं होतं. सध्या मोबाईलचं युग असल्यामुळे प्रत्येक माणूस मोबाईल मध्ये आहे. ते बी बिचारे फोटो काढत असतील माझे म्हणून गपचूप झाकून घेतो तुला. नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सासरवाडीला जायचं योग येतो ना, तुम्हाला माहितच आहे का? सासरवाडीला जायचं म्हणल्यानंतर आनंद कुणाला जास्त होतो? अभ्यास आहे तुमचा, जवळ आहे ना तुम्हाला? आहेत मग 5 खूप भाग्यवान आहोत तुम्ही. 5 मुलीचं कल्याण केल्यानंतर 5-15 वर्षाचं ते पुण्य तुमच्या पदरामध्ये पडलं. एक कन्यादान केलं तर 3 वर्षाचं पुण्य पदरामध्ये पडतं, 15 वर्ष. मग ते जावं येणार म्हणल्यानंतर पहिल्यांदा ती 8-10 दिवसात पूर्वीपासून ती सासूबाई काही वेगवेगळे पदार्थ करायला लागते. शेवायचा भात मला जुन्या काळातलं हे ते सगळं काही करायला लागते. आणि जावई त्या दिवशी ज्या दिवशी येणार होते त्या दिवशी जावयाच्या भोजनासाठी गावातील काही प्रतिष्ठित लोकांना निमंत्रण दिलं होतं. महाराज लोक, सामाजिक कार्यकर्ते, शेजारी पाजारी, मित्र परिवार, गावातले सगळे मोठे लोक सगळ्यांना म्हणले आज आमचं जावई येणार आहे, आपण सगळेजण भोजनाला यावं. जावई आले. तुमचं लग्न झालं नसेल माहित नाही तुम्हाला, फक्त ऐकून घ्या तुम्ही. जावई आले
जावई आल्यानंतर जोरदार स्वागत झालं. आता मलाही जावई आहे बरं का. मी जावई यायच्या पहिला 2 हार घरी आणून ठेवतो मी सुरुवातीला जावयाला मुलीला घालायला. आणखी 17 वर्ष झाले तरी आणि हार घालतोय. म्हणजे जावयाचा एवढा मोठा मान असते बरं का. म्हणजे जावई व्हावंच. आल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत झालं. स्वागत झाल्यानंतर बसले जावई. आसन वगैरे दिलं, गुळाचा खडा पाणी वगैरे सगळं दिलं. यथा योग्य स्वागत झालं आणि लगेच भोजनाला पंक्ती ज्या अंतरलेल्या होत्या तिथं पाट टाकलेलं होतं. पाटाच्या भोवती रांगोळी टाकलेली होती. जावयाच्या भोवती बरं काय रांगोळी टाकलेली होती आणि जावई त्या पाटावर बसले. बसल्यानंतर सगळे गावातील जेवढ्या लोकांना निमंत्रण दिलेलं होतं, आमंत्रण दिलेलं होतं, ते सगळे मंडळी येऊन बसले होते लाईनचे. सगळ्याला वाढ झाली पूर्ण. काय काय केलेलं असेल ते भात, चपाती, बासुंदी, श्रीखंड, वांग्याची भाजी, आता तुमच्या घरी खारडून म्हणतो, हरभऱ्याची भाजी, सगळ्या भाज्या होत्या. वाडकम पूर्ण झालं आणि झाल्यानंतर मग पहिला घास घ्यायचा मान कुणाचा असतो त्या पंक्तीमध्ये जावायचा. जावायचा जावई काही जेवायला तयार नव्हते बघ. म्हणजे त्याला जुन्या काळात काय म्हणायचं, रुसवा, रुसले जावई, रुसले जावई. फक्त दृष्टांत तुम्हाला कशासाठी घ्यायचं लक्षात आलं की आपल्या नशिबात नाही ते देवाला मागणं हे हसण्यासारखं हे सांगण्यासाठी बोलतोय. बाकी तुम्ही जर उसायचा प्रयत्न केला तर दुसरं लग्न झालं म्हणून समजत. तुमच्यावरती बाई पे पचत नाही. आता काळ गेला ते आपला काळ गेला महाराज. मग ते सगळं म्हणले जावई जेवण करा. जावई जेवणच करत नव्हते, उगे शांत बसले होते. मग काय करावं म्हणले, आता भात थंड व्हायला लागला, वरण थंड व्हायला लागलं, बासुंदी थंड व्हायला लागली, चपाती थंड व्हायला लागले, भजे थंड व्हायला लागले. म्हणून मेवण्याला असं वाटलं की आपण जावायला दोन विचारावं का जेवत नाही म्हणून. बायकोचा भाऊ तो जावयाकडे गेला आणि तो म्हणाला, भाऊजी चालू करा. सगळे लोक बसलेत. भाऊजी असंच होते हो का, भाऊजी 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 काही बोलतच नाही. मग शेवटी जन्मदाते म्हणजे सासरे ते जावयाकडे गेले आणि जावयाला सांगितलं की जावई बापू सगळे लोक बसलेले आहेत, गावातले प्रतिष्ठित लोक, आपण जेवण करा. मग हळूच त्याने डोळा उघडून पाहिला. समोर सासरे होते. म्हणले काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. म्हणले काय तुम्ही फटफटी. म्हणलो फटफटी. इलेक्ट्रिक गाडी म्हणले इलेक्ट्रिक गाडी. सध्या इलेक्ट्रिक गाडी येईल बाजारामध्ये. 4 चाकी म्हणले 4 चाकी. 2 चाकी म्हणलं 2 चाकी. 2 चाकी एक तर तुमच्या नरड्यालाच बांधलेली आहे. म्हणले दुसरी 2 चाकी देतो तुम्हाला. एकदम जावायने डोळे उघडले आणि सासऱ्याला सांगितलं मला फक्त एक लाडू पाहिजे. म्हणले याच तोंड भरवण्यासाठी त्याची सासू टोपल्यामध्ये वाडकाम करून 30 लाडू घेऊन उभा टाकली होती. आणि हा एक लाडू जसा मागितल्यानंतर हसण्यासारखा आहे ना, तसा आपल्या नशिबामध्ये नसताना ते देवाला मागणं म्हणजे असं हसण्यासारखंच आहे. मागण्यासारखं भरपूर आहे, लक्षात ठेवा. हे मागायचं नाही, शास्त्र सांगते. संत परंपरा काय सांगते, मागितल्याशिवाय राहू नये. आता काय मागायचं बघा. देवाला भेटलं तर लक्षात ठेवा कथेची सामुग्री अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा. गात्र माझे पांडुरंगा. गात्र म्हणजे हे कान डोळे हे सगळे पंच ज्ञानेंद्रिय माझे शाबूत ठेव देवा. ज्या डोळ्याने मी तुला नेहमी बघेन, ज्या कानाने तुझं गुण वर्णन ऐकेन, या मुखाने तुझा अखंड नामस्मरण घेईन, माझे पाय चांगले ठेवू, गुडघे नीट ठेवू, मर्जेपर्यंत या पायाने तुझी वारी करता येईल असं देवाला मागा.
संत परंपरा सांगते. हेची भावी माझी आस आस हेची भावी माझी हेची भावी माझी आस हेची भावी माझी आस हेची भावी माझी आस काय मागावं काय मागू नये. प्रारब्धातील भोग या भौतिक विश्वामधलं काहीच मागू नये. भौतिक विश्वामधलं 2 शब्दामध्ये मी संपवतो. भौतिक विश्वामधलं काहीच मागू नये. आपल्या जीवनामध्ये जे जे भोग आहेत ते भोग कधीही देवाला मागू. प्रल्हादाने देवाची भक्ती केली होती. भक्त प्रल्हाद एवढी भक्ती केली देवाची, भगवान परमात्मा प्रगट झाले नरसिंह रूपाने. बाकी इतिहास सांगत नाही, बाकी इतिहास सांगणारे आहेत भागवताचे. नरसिंह भगवान प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर प्रल्हादाला जवळ घेतलं. अरे प्रल्हादा, अरे तुझ्यामुळे मला यावं लागलं. बघा किती नशीब असेल त्या प्रल्हादाला, ज्याच्यामुळे देवाला निर्गुण निराकार सोडून सगुण साकार रूपामध्ये प्रगट व्हावं लागलं. ही साधारण घटना आहे का? अरे तुझ्यामुळे मला यावं लागलं. तुला या विश्वामधले जे जे काही भोग आहेत ते सगळे तुला मी भोग द्यायला तयार आहे. माग म्हणले प्रल्हाद. प्रल्हाद देवाला काय म्हणू लागला माहित आहे? तर देवा, अरे मला काय समजलात तुम्ही? का मला भिकारी समजलात? का याचक समजलात? मला काय समजून मला तुम्ही बोललात की माग म्हणून? अरे मी मागण्यासाठी तुझी भक्ती केलोच नाही म्हणले. तू माग कसा काय म्हणतो? हा संवाद खूप वेळ चालला. श्रीमद भागवत महापुराणामध्ये खूप असं विस्तृत आपल्याला चिंतन पाहायला मिळते. प्रल्हादाने म्हणले नको, सगळ्या भोगाच्या आश्रयस्थानी असणारी लक्ष्मी मी तुला द्यायला तयार आहे. प्रल्हादाला बोललाय नरसिंह. प्रल्हाद म्हणले नको, मला लक्ष्मी सुद्धा नको. देवा, तुझ्याजवळ खूप काही आहे रे, मला माहित आहे. काय काय आहे देवाजवळ? काय काय आहे देवाजवळ? 6 गोष्टी आता लक्षात आलं. 6 गोष्टी: यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य, वसती जेथे. म्हणून तू भगवंत आपल्या निर्धारित उद्देश पूर्तीसाठी देवाचं नाव घेतो आपण. पण तुकाराम महाराज देवाचं नाव देवासाठी घेतले. ज्यावेळेस मनुष्य देवासाठी नाव घेतो ना, तर देवाचं वैभव वाढत जातं, देवाची शक्ती वाढत जाते. म्हणून भक्त लोक देवाचं नाव देवासाठी घेतात. आपण आपल्या पोटासाठी, वैभवासाठी, लोकेशनसाठी, आपल्या स्वतःच्या वैभवासाठी आपण देवाचे नाव घेतो. तुकाराम महाराज म्हणले, आणि देवा, अरे काय बोलतोस म्हणले तू? काय हिंमत आहे तुझी म्हणले मला माग म्हणण्याची? कोण बोलावं माहित आहे? भक्तांनी बोलावं. आपल्यासारख्या भाग्य भक्तांनी बोलू नये. तू माग म्हणतो, तुला मागायला जर आलो तरच तू दिसेल ना. आम्हाला तू मागण्यासाठी आलोच नाही, कारण आम्हाला माहित आहे आमचं काहीच नाही याच्यामध्ये. हे सगळं तुझंच आहे, आणि तुझंच असल्यामुळे हे तुझंच आहे म्हणून हे समर्पण करायला आलोय तुला. बघा कसं आहे बोल.
अरे मी हे मी तुझंच आहे म्हणले, हे तुला द्यायला आलोय म्हणले. तू समोर भेटले, मला दिसलास तू, तुझं फक्त नामस्मरण घेत होतो आणि तुझ्यासाठी घेतल्यामुळे तू प्रकट झाला असेल, मला माग म्हणतो नको म्हणले. प्रल्हादाने देवाची भेट झाल्यावर एक लक्षात ठेवा, आणखी सांगून जातो, परमात्म्याची भेट झाली तर तुम्हाला दिल्याशिवाय देव अंतर्ध्यान पावत नाही. काहीतरी ते देणारच आणि काहीतरी तुम्हाला घ्यावंच लागत. मग काय घ्यावं याचं चिंतन करण्यासाठी ह्या जागराचे कीर्तन आहे. मग मान म्हणतोच ना देवा, काही नको रे, ज्याने मला जन्म दिलाय, काय बोलतो बघा, ज्याने मला जन्म दिलाय त्याने जन्म दिलाय म्हणून आज मी तुझं नामस्मरण करतो, तुझं भजन करतो, प्रेमाने गातो, आयुष्यभर मी हे करतो आणि हे ज्याच्यामुळे मला घडलंय, अरे त्याचा उद्धार कर. बरोबर आहे का भागवतामध्ये, त्याचा उद्धार कर, माझ्या आई वडिलाचा उद्धार कर. आणि देवाला करावं लागलं, लक्षात ठेवा. मला हे सांगायचं आहे, काय मागावं तर देवाला या गोष्टी मागावं. माझी पंढरीची वारी चालू आहे, ते वारी न चुकव दे. आणि अशाच पद्धतीने देवा तुझं नाव मी अवतार घेतल्यापासून जन्म जन्मांतराच्या ठिकाणी तुझं नामस्मरण केले, तुझी जोडी तयार केली, तुझ्याशिवाय मी काहीच केलो नाही. म्हणून आज मी तुला माझं जीवन संपत आलेलं आहे, जे माझं जीवन सुरुवात झालेलं होतं ते जीवन आयुष्यभर तुझं नाव घेतलंय आणि आज माझं जीवन संपत आलंय. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात शेवटची बस म्हणले. आता कधी माणूस बस म्हणते माहित आहे, प्रयाण म्हणजे जायची वेळ आली ना, संत लोकांचं बोलणं कसं असते बघा. बस म्हणले तेव्हा इतके दिवस तुझंच केलंय, म्हणजे तुझ्यासाठी जीवन जगलंय, तुझंच नामस्मरण केलंय, तुझंच भजन केलंय, तुझीच उपासना केली, तुलाच भेटायला आलोय. माझ्या जीवनामध्ये माझं जीवन हे तुझं जीवन माझं जीवन केलेलं आहे. आणि आता तुकाराम महाराजांचं संपत आलंय, म्हणजे सुरुवात आणि शेवट. जिथे सुरुवात होते ना तिथे शेवट व्हावे लागते. सुरुवातीच्या दिवशी जे देवाचं मंगल असं चिंतन करून सत्याला म्हणा, संसाराला म्हणा, व्यापाराला म्हणा, यात्रेला म्हणा, कुठे देवाचं नाव घेऊन सुरुवात केली जाते आणि शेवट ही देवाच्या नामस्मरणाने होते. बघा
तसं तुकाराम महाराज म्हणतात, मी आयुष्यभर तुझंच नाव घेतले देवा. आणि खरंच तुकाराम महाराजांनी काय केलं सांगा. किती तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र स्वच्छ, पवित्र, निर्मल आणि मंगल आहे बघा. अहो एवढं मोठ्या तुकाराम महाराज सावकार होते. असे छोटे सावकार नव्हते, मोठे सावकार होते. आणि दुष्काळ पडला त्यावेळेस, दुष्काळ पडल्यानंतर तुकाराम महाराजांचं येणं जे होतं ते येणं दिलेच नाही. तुकाराम महाराज म्हणले, अरे ह्या बिचाराजवळ आता कुठलं राहणार आहे म्हणले, दुष्काळ पडलाय, हे लोक कुठे कसे देणार तू माझं देणं, नाही देणार. मग सगळ्या वह्या गाडीमध्ये भरल्या आणि ती सगळ्या वह्याची गाडी इंद्रायणीकडे निघाली. निघाल्यानंतर तुकाराम महाराजांचे भाऊ आले आणि तुकाराम महाराजांचे भाऊ म्हणायला लागले, दादा हे काय प्रकार चाललंय म्हणजे, अरे पुन्हा पुढच्या वर्षी पिकाला नाही, आपलं जे येणं आहे ते चुकतंय का म्हणले. नाही म्हणले, कसं देणार हे सुद्धा मला मोठा भाव लागतंय. परवा मी आमच्याच भजनातला एक माणूस आहे आमच्या जवळचा, त्याच्या घरी मी नाश्त्याला गेलो होतो आणि मी जिथं बसलो तिथं माझी बाजूला चिचुंदरी चालली होती. आणि मी माझ्या घरी तुम्हाला खरं प्रामाणिकपणे इमानदारीने सांगतो, चिचुंदरीला मारल्याशिवाय मी झोपतच नव्हतो. एवढी भीती वाटते मला ते उंदराची. पण ते आमच्या मित्राला म्हणाले, चिचुंदरी चालले त्याला मार. महाराज ते पोटासाठी फिरलेले म्हणजे कशाला मारायचं आपण. त्या दिवशी मला कळालं माझा माणूस संत आहे म्हणून. तसं जवळच राहत होता अर्जुनाचे देव, पण हा देव आहे म्हणून कधी कळालं माहित का, वेळ निघून गेल्यानंतर कळालं. तसं कुठलीही गोष्ट माणसाचं जीवनमान आहे तोपर्यंत कळून घ्यावं, लक्षात ठेवा. आणि तोपर्यंत कळून घेणं हे सगळ्यात मोठा परमार्थ आहे. म्हणून देवा म्हणले, तुकाराम महाराज गाडीत घेऊन गेले, कसं केलं म्हणले, काही वाईट वाटलं नाही. वाईट का वाटलं नाही, त्याला माहित होत, अरे हे देवाचंच आहे म्हणले, हे आपण माझे म्हणून करत होतो म्हणले. सावता माळ्याने जे शेत केलं ना, स्वतःच म्हणून केलं का देवाचं म्हणून केलं. मग आपण कीर्तन देवासाठी करतो म्हणून करावं का आपल्या स्वतःसाठी करावं सांगा. आणि देवासाठी जे लोक करतात ना ते देवच होऊन जातात. त्यांची पूजा केली जाते, नंतर ते गेल्यावर ओळखू येते हे देव होता म्हणून. प्रल्हादाने आईवडिलाचा उद्धार केला. म्हणजे शेवटची विनवणी संत जनी संतांच्या ठिकाणी आणि देवाच्या ठिकाणी मी प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतात त्या गुणाच्या धृपदामध्ये बोलतात. विसरातो न पडावा, विसरातो न पडावा, हरी विसरातो न पडावा, हरी विसरातो न पडावा, विसरातो न पडावा, विसरातो न
आयुष्यभर तुझं नाव घेतलं. अरे तुझ्यासाठी संसाराची राग रांगोळी केली. तुझा विसर मला आतापर्यंत कधीच पडला नाही. आणि त्याच्यामुळे आता माझा विसर तुला पडू नये. विठोबा रखुमार भागामध्ये तुकोबराय बोलो पायी अवघे पायी विधीत खूप बोललोय मी. काही चुकीचं बोललं असेल, काही चांगलं बोललं असेल, काही न बोलायचं बोललं असेल, काही बोलायचं बोललं असेल, काही 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 कधी रागावून बोललोय मी. तुकाराम महाराजांनी लोकाला उपदेश करताना बघा, काही ना ऐकती बटकीचे आणि पुढे सिंदळीचे लोकांचं कल्याण हो म्हणून बोललंय. पाया पडून ऐकत नव्हते, विनंती करून ऐकत नव्हते, आणि मग त्याच्यानंतर शिवी देऊन बघितले तरी ऐकत नव्हते. मग देवाला तुकाराम महाराजांनी काय म्हणले, आता दिसू नये जना ऐसे करी नारायण. आता जगाला दिसू नये असं कर. मग देवाने येऊन घेऊन गेलं तुकाराम महाराज. तसं मी बोलायचं खूप बोललोय म्हणले. देवाला सुद्धा तुकाराम महाराज काय बोललेत माहित आहे. हिंमत लागते देवाला बोलायला, ताकद लागते, पुण्य लागते, सामर्थ्य लागते, तपाचं बळ लागते देवाला बोलायला. देव ज्यावेळेस 13 दिवसाचं निश्चक्र उपोषण मांडलं होतं तुकोबराने इंद्रायणीच्या काठीला, 13वा दिवस गुजारला. देव भेटत नव्हते, दिसत नव्हते. तेव्हा देवाला काय म्हणले तुकाराम महाराजांनी, आता जर नाही आला असता 13वा दिवस आहे मुलाला, नाही जर आला असता मी मेलो तर माझं ही मला मारल्याचं पाप तुझ्या डोक्यावर जाईल म्हणून, तुला भोगावं लागेल म्हणून. हिंमत कोणाची होती, तुकाराम महाराजांची होती, लक्षात ठेवा. तेव्हा देवाला प्रगट व्हावं लागलंय. आणि प्रगट होऊन त्याने त्यांच्या मुखातून वधवून घेतलेला गाथा, महाराजाचा गाथा नव्हता बरं का, तुकाराम महाराजाचा गाथा नव्हता.
यांच्या तोंडातून वधवून त्यांनी घेतलं होतं. ते सुद्धा सांगायला खूप मोठं सामर्थ्य लागतंय. लोक नुसतं बोलून 10-10 लाख 20-20 लाख घेऊन चाललेत. पण तुकाराम महाराज एवढं तुम्हाला आम्हाला देऊन काय म्हणतात माहित आहे? माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मद विश्वांबर बोलवितो. नामदेवे केले स्वप्न माझी जागे सवे पांडुरंग येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वाहुगे निमित्त बोलू नये. अहो हे बोलायला सुद्धा वाचा सिद्ध पाहिजे, वाचा पुण्यवान पाहिजे, वाचेचं पुण्याचं बळ पाहिजे त्या माणसाच्या रक्तामध्ये, तर बोलू शकतो. जसं तुकाराम महाराज म्हणतात, सगळं मी न बोलायचं बोललंय हे सगळं तुमच्या पायावर देवा. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुकामारे पडिलो पाया, तुकामारे पडिलो पाया, तुकाराम पडलो पाया, तुकाराम पडलो पाया. कलापुरी छाया, विसर तोला पडाला, विसर तोला पडाला. आया कोकिला, चरण कमलावर डोकं ठेवतात. डोकं माहित आहे का तुम्हाला? आता माहित आहे का मला तुम्हाला थोडं आश्चर्य झालं असेल, महाराज कसं म्हणू लागले. डोकं म्हणजे आपल्या शरीराचा मुख्य भाग. डोकं जर काढून ठेवलं तर काय राहते त्याच्याजवळ? आपल्या शरीराला जी 9 छिद्र आहेत त्याच्यापैकी सगळ्यात जास्त छिद्र कुठे? डोक्यात आहे. किती किती छिद्र? शरीराला किती छिद्र असतात? 7 शरीराला 9 असतात. 9 असतात. मला कन्फ्युज करू नका. 9 पैकी डोक्यात किती? 7. किती महत्वाचं डोकं बघा, बाकी भाग जाऊ द्या. बर. आणि या 7 छिद्राच्या माध्यमातून सगळ्या पंच ज्ञानेंद्रियाची पूर्ण आपल्याला ओळख करून घेता येते बघा, एवढं महत्व आहे. आणि त्या डोक्यामध्ये मेंदू नावाचा एक प्राणी आहे. कशाला म्हणून मेंदू असते. मेंदू माहित आहे की? मेंदू तुम्हाला माहित आहे का? मेंदू ऐकण्यात आहे, माहित कुठलं तुम्हाला? डोक्यात राहते ते. लोक म्हणतात बघा, ते बाई पडली मोटरसायकल, मेंदूला मार लागला होता. मेंदू कुठे माहित नसतो. मेंदू आहे मेन, मेंदूला मार लागलाय म्हणतात बघा. मेंदू मध्ये काय असतंय हो? काय असतं मेंदू मध्ये? ही डॉक्टरीचा भाग आहे. तुम्हाला कुठलं माहिती वार करायला? मेंदू मध्ये 7 कोटी तंतू असतात. 7 कोटी. किती कोटी? 7 कोटी. आणि 7 कोटी तंतू, आणि त्याच्यामध्ये एक तंतू मध्ये 1 कोटी स्मृती साठवल्या जातात. कसलं कॉम्प्युटर आहे बघा. याला कॉम्प्युटर कसला आहे म्हणण्याचे सुद्धा आपल्याकडे शब्द अपुरे आहेत. 7 कोटी तंतू आणि 1 तंतू मध्ये 1 लाख स्मृती साठवल्या जातात. एवढं
एवढं महान कॉम्प्युटर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पडिलो पायावर डोकं ठेवले. याला काय म्हणतात माहित आहे? पूर्ण समर्पण, पूर्ण शरणागती. आणि अशी पूर्ण शरणागती जर झाली परमात्म्याला तर परमात्मा स्वतःच आसन सोडून त्याला भेटण्यासाठी अलीकडे येतो. आणि हा कशा पद्धतीने येतो हे 11 वाजून गेल्यामुळे या विषयाचं दृष्टांत पुढच्या वर्षी जर मी आलो तर ते पूर्ण करतो. ज्ञानेश्वर माऊली